माझं बाळ शाळेमध्ये गेलेलं होतं। सकाळी 10ला शाळेमध्ये गेलेली होती माझी मुलगी आणि ती 4:30ला शाळेतून आली। माझ्या सासूबाईला सांगितलं होतं आम्ही जाताना की माझ्या मुलीवर लक्ष ठेवा म्हणून। तर त्या शाळेतून आली, त्यांनी मस्तीला खायला दिलं, जेवण दिलं, कपडे बदलले। माझी मुलगी 5:15च्या दरम्यान बाहेर लेकरामध्ये खेळायला गेली। लेकरामध्ये खेळायला गेल्याच्या नंतर ते मुलगा कुठून काय वरून काहीतरी कापसाचा बोध घेऊन आलता का काय, त्यांनी तिला उचललं, हौदामध्ये टाकलं आणि तिने संध्याकाळी मला येऊन आल्याच्या नंतर रडायला लागली। तिची आजी म्हणली, मी म्हणलं काय झालं ग बाई? तर म्हणली मला आशेने असं केलं। म्हणलं काय करावं आता, काय मला काही सुचना। मी आई वडिलाला तिच्या दाखवलं, त्या मुलाच्या आई वडिलाला मुलाचे आई वडील म्हणले तुम्ही काय करायचं आता, गप शांत बसायचं असं। त्यांनी असं धमकी वगैरे दिली मला, म्हणून मी मग तसं म्हणल्यावर आम्ही 2-4 दिवस घरीच थांबलोत ना, भीतीप्रमाणे। भीती वाटली आम्हाला, हाणाय मारायची भीती वाटल्यानंतर आम्ही 4-5 दिवस घरीच बसलो, काहीच म्हणलं नाही। मग त्याच्यामुळं नंतर मग काय झालं, माझी मुलगी रडायची, हे करायची, मम्मी मला दुखतंय, मला दवाखान्यात ने जा, म्हणून मी म्हणायचे थांब बाळा, मी घरातच रडायची। 4 दिवस तुम्ही रुग्णालयातच घेऊन गेला नाही? 4 दिवस रुग्णालयातच घेऊन गेलो नाही। आणि नंतर मग 4थ्या दिवशी नेली आम्ही दवाखान्यामध्ये, तर प्रायव्हेटमध्ये नेली तर ते म्हणाले खाजगी ते सरकारीमध्ये न्या। 2 दवाखाने फिरलो पण कुठंच घेतलं नाही। सरकारीमध्ये म्हणले पोलीसकडे जा, पोलीस म्हणले FIR पाडावं लागेल। मग त्याच्यानंतर मग मी म्हणलं जवळचे लोक आपल्याला मारहाण करतील, म्हणून आम्ही पुन्हा वापस आलो। वापस आल्याच्या नंतर तर लोकांनी म्हणले, गावकरी म्हणले आम्हीच तुझ्या मुलीला न्याय मिळवून देऊ, नको असं करू, नको तसं करू, सगळे सांगायला लागले, असं तसं बोलायला लागले। सगळ्या गावकऱ्यांनी मिळून, कार्यकर्त्यांनी मिळून बैठक घेतली। बैठकीत म्हणले तुझ्या मुलीला आम्ही न्याय मिळवून देऊ, चुकलं आता माफ कर। मुलाचा बाप माझ्या पायावर लोळायला लागले, म्हणले पदर पसरितो, नको तू अशा गोष्टी करू, नको आमच्या असं, नको एवढ्या वेळेस माफ कर असं म्हणले मला। नंतर मी म्हणलं जाऊ द्या ठीक आहे, म्हणलं काय ती ठरा म्हणलं। आणि मग त्यांनी सगळ्या गावकऱ्यांनी मिळून म्हणले तुझ्या मुलीला न्याय मिळवून देऊ म्हणले। माझ्या मुलीला म्हणले तुला पैसे देऊ काही, म्हणले 4-5 लाख रुपये तू ठरवले त्यांनी, आणि म्हणले तुझ्या मुलीला दवाखान्यात नेऊ, आम्ही मुलगा हातापार ठेवू, अशी शिक्षा करून तुझ्या मुलीला न्याय मिळवून देऊ। गावकरी लोक म्हणले काय मागणी तुमची? मागणी माझी आहे की मला सरकारने म्हणजे माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, त्या पोराला काही ती कठोर शिक्षा द्यावी। मी तिकडे गेले, पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर ते म्हणजे त्या पोराच्या वडिलांनी तसं म्हणल्याच्या नंतर गावकऱ्यांनी आम्हाला सरांनी ठरवून म्हणले अशाने अशी आपण शिक्षा दिली। तर मी म्हणलं ठीक आहे, मला पैसे वगैरे नको आहे, माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या। तर त्या मुलाच्या बापानी म्हणला तुम्हाला काय करायची ती करा। 5-6 दिवस असेच गोंधळात घेतले। म्हणला काय करायची ती करा, तुमचं कसं करायचं तसं करून घ्या, मी दवाखान्यात बी नेणार नाही। आणि माझा मुलगा आहे ना काही त्याने हा बोट सुद्धा लावलेला नाही, मी असं म्हणलं। त्याच्यामुळं त्यांनी मग मी म्हणलं आता काय करावं, ते म्हणलं तुम्हाला काय करायची ती करून घ्या, माझ्या पोराने बोट नाही लावलं नाही तर मी माणुसकीच्या नात्याने नेईन दवाखान्यामध्ये। तर मी म्हणलं आता काय करावं, आपल्या पोरीसोबत असंच होईल पुन्हा। पोलिसांनी मदत केली तुम्हाला? नाही ना, मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो, आम्ही सकाळी 12 वाजले, 12:30 वाजता गेलो, आम्हाला 10 वाजेपर्यंत नुसते असे हे करीत लिहित त्याच्यावर फाडून टाकीत, लिहित त्याच्यावर फाडून टाकीत। मी म्हणलं माझ्या मुलीसोबत झालंय ते तरी लिहा तुम्ही, त्यांनी काहीही लिहिलेलं नव्हतं त्याच्यात। मग नंतर माझ्या नातेवाईकांनी त्यांना फोन लावला, कोणीतरी SP साहेबला फोन लावला, आणि तिथून बरं त्यांनी ती मग त्याच लिहायचं त्यांनी त्यांचं काम केलं। आणि कोणी राजकीय लोक आहेत तुम्हाला दबाव टाकतात? राजकीय लोक मला दबाव टाकायला म्हणजे सगळेच असतं, म्हणजे आता नाव नाही मला सांगता येत, पण सगळे म्हणले न्याय मिळवून देऊ असं म्हणत। मुलाच्या बापा मागे फिरत मी पोलीस स्टेशनमध्ये, माझी मुलगी, मी, माझी आई आणि माझे पती, आम्ही 3घच जण आम्ही याच्यात होतो, पोलीस स्टेशनमध्ये होतो। अख्खं गावाची जत्रा भरली होती, अख्खं गाव मुलाला न्याय देत होतं, का तर मुलगा आतमध्ये जाईल म्हणून असं करीत होते। तरी मी म्हणलं आता आपण हे करून घेऊ, चटकसं बी होईल म्हणलं। मग मी मागून म्हणलं या परत फाडू नका, काहीच नका, जाऊ द्या म्हणलं, मला नाही न्याय मिळत, मी माघारी जाते। आणि मग ते SP साहेबला फोन लावला माझ्या नातेवाईकांनी इथल्या, आणि मग त्यांनी सांगितलं, आणि मग त्यांनी त्याच्यामुळं त्यांनी यावर थोडासा फाडला, पण जरी माझ्या म्हणण्यानुसार नाही फाडला त्यांनी, म्हणलं जाऊ दे ठीक आहे। त्यांनी नंतर मग आम्हाला काय केलं, 10च्या मुलं आम्हाला त्यांनी रायमोजून येतं पाठीलं मुलीचे मेडिकल करायसाठी, आणि तिचं डॉक्टरनी नसतं थोडंफार आपलं मेडिकल जे करायचं ते घेतलं, पण म्हणले काही नाही नॉर्मल आहे म्हणले ना, आम्हाला तिथंच माघारी पाठवलं, गोळी नाही दिली, इंजेक्शन नाही दिलं, म्हणले एकदम नॉर्मल आहे।
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.